स्मार्ट किचन टिप्स। नंबर 1, किचनमधील कचऱ्याचा डब्बा नेहमीच स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा। आठवड्यातून एकदा डब्बा धुवून उन्हात वाळवा, ज्यामुळे जीवजंतू त्यात पोचले जाणार नाहीत। नंबर 2, किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापरा। किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल। नंबर 3, फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा। नंबर 4, रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत। नंबर 5, किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा। नंबर 6, किचन सिंक तुंबलं असेल तर ते मोकळे करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाका। नंबर 7, किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि 15 मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा। नंबर 8, फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा, ज्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाहीत। नंबर 9, आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करा। नंबर 10, चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा। जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात। नंबर 11, किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका। नंबर 12, बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत, त्यामुळे तूप कमी लागते। बेसन चटकन भाजले जाते। डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो। लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात। नंबर 13, गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे। नंबर 14, श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।